Good evening. Yes, good evening, everyone. Yes, मागच्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइज पाहिलं सर्कलचं एक्सरसाइज 3.1 correct and today we will take exercise 3.2 एक्सरसाइज 3.2 इझी आहे बरोबर मला वाटतं सगळ्यांना बऱ्यापैकी येत असेल तरी रिव्हिजन होऊन जाईल आणि जमलं वेळ राहिला तर आपण त्याच्याशी रिलेटेड मिसलेनियस मधले इम्पॉर्टंट सम्स बघणार आहे आज. ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? येस. सो सांगा मला कशाशी रिलेटेड आहे एक्सरसाइज 3.2? एक्सरसाइज 3.2 is related to yes सेंटर. सेंटर तर पूरा सर्कलच सेंटरशी रिलेटेड आहे. टचिंग सर्कल्स. Exercise 3.2 is related to the touching circles, right? Okay. So touching circles मध्ये दोन कन्सेप्ट आहेत. कोणकोणते? Yes. There are two concepts ना, circles touching externally, circles touching internally. Touching externally and touching internally. करेक्ट. येस. आता हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे. Now these two circles are not touching to each other. Okay, there is gap between them. These two circles are not touching to each other. But if the circles are like this, okay, circles are like this, then these are touching externally. Yes, two different centers are there. Center A, suppose for this center B, two different centers are there. Yes, these two are the circles touching externally to each other. Now, how many tangents we can draw for this circles touching externally that we have studied in the last lecture? How many tangents we can draw? बताओ. I asked general question हा. अदिती म्हणते दोन, अभिषेक दोन, दोन आणि एकच आला आन्सर. बस अजून शानिका इन्फायनाइट नाही बाळा. आन्सर आहे मी ऑप्शन देते 1 2 3 4. किती टँजंट ड्रॉ करू शकतो आपण? 2 कॉमन टँजंट्स. सपोज हा एक काढला आपण, एक इथून जाते, एक हा एक झालाय बरोबर, हा एक झाला, अजून हा एक झाला, अजून हा एक झाला बरोबर. किती झाले? 3 झाले. राईट. ओके. When circle stretches externally at a point there are 3 tangents we can draw to these circles. अजून येतो का कुठला? आणि सर्कल सपोज एकमेकांना टचच करत नाहीये तर, एकमेकांना टचच करत नाहीये तर किती टँजंट येतात? इनफायनाइट नाही बाळा. इनफायनाइट आन्सर कशाचा आहे सांगे का? आपण एका पॉइंट मधून किती सर्कल्स काढू शकतो, 2 पॉइंट मधून पास होणारे किती सर्कल्स काढू शकतो, त्याचा आन्सर इनफायनाइट होतो. When these two circles are not touching to each other, how many tangents we can draw?
सांगा बरं. हा एक अजून हा एक झाला, हा एक झाला, असा एक टँजंट, बरोबर आहे. असा एक टँजंट, येस अपेक्षिता. असा एक टँजंट, बरोबर. 4 टँजंट झाले. सर्कल्स नॉट टचिंग इच अदर ऍट ऑल. अजून कुठला येतो का? एवढेच येतात. ओके, वेन सर्कल्स आर टचिंग इच अदर 1 2 3 एवढे येतात. येस. आता सर्कल्स टचिंग इंटरनली, circles touching internally at a point. Now tell me how many tangents we can draw for this. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना मोठा? सर्कल्स टचिंग इंटरनली, अभी कितने टँजंट? सगळ्यांचा आन्सर एक 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 येत आहे. व्हेरी गुड. येस, एक टँजंट काढू शकतो आपण. 1 टँजंट वी कॅन ड्रॉ. ओके, सो दोन्ही सर्कल्स एकमेकांना इंटरनली असू दे किंवा एक्सटर्नली असू दे, ते एकाच पॉइंट मध्ये टच करतात. आयदर दीज आर इंटरनली टचिंग और एक्सटर्नली टचिंग, टचेस ऍट अ पॉइंट. ते टँजंट किती काढू शकतो आपण, हा पार्ट एक बघितला. आता फक्त फोकस करूया आपण सर्कल्स टचेस इंटरनली आणि एक्सटर्नलीवर. ठीक आहे, सध्या मी इथे टँजंटवर फोकस केला होता. आता मी फोकस करते फक्त सर्कल्स टचिंग इंटरनली अँड एक्सटर्नलीवर. आता हा एक सर्कल आहे, जरा समजून घ्या. आणि हा एक सर्कल, जरुरी नाही की सेम सर्कल सेम रेडियसचे पाहिजे, एक छोटा एक मोठा असू शकतो. तर हा एक सर्कल झाला, याचा सेंटर झाला ए. हा एक सर्कल झाला, याचा सेंटर झाला बी. ओके, काय थेरम आहे टचिंग सर्कल्सची, काय थेरम सांगू शकता? सर्कल टचिंग सर्कल्सची काय थेरम आहे? If two circles touch each other, then their point of contact, if two circles touches each other, then their point of contact lies on the line joining their centers. Speed fast आहे, स्पीड आहे म्हणजे टायपिंगला अपेक्षिता. So yes, when two circles touches externally or internally, the point of contact lies on the line joining their centers. हा त्यांचं लाईन आहे, बरोबर आहे. लाईन, the point of contact, this point of contact lies on the line joining these two centers. बरोबर. म्हणजे आता इथे सपोज मी लिहिला P, तर AP ही याची रेडियस आहे. Oh, that's why. Okay, AP is a radius for this circle, PB is a radius for this circle, and the point of contact lies on the line joining their centers. Yes. आणि मग ही झाली तुमची, आता हा झाला तुमचा टँजंट. ठीक आहे, ठीक आहे. याचा अर्थ काय की जेव्हा सर्कल्स एक्सटर्नली एकमेकांना टच करतात, द सेंटर्स आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द टँजंट. बरोबर, centers are on the opposite sides of the tangent when circles touches externally. Yes, and to find the distance between them, length AB जर मला काढायची आहे, आता AP आहे याची रेडियस R1, PB आहे याची रेडियस R2, आणि मला लेंथ AB काढायचं आहे. तर लेंथ AB म्हणजे काय, किंवा डिस्टन्स AB म्हणतो आपण याला. डिस्टन्स AB म्हणजे काय? ओके, ह्याला मी डिस्टन्स म्हटलं तर डिस्टन्स AP प्लस डिस्टन्स PB, कारण APB हे एका लाईनवर आहेत. येस, अँड दॅट्स वाय R1 प्लस R2 इज अ डिस्टन्स ऑफ AB. सो 2 पॉइंट काय सांगितले मी? When circle touches externally, centers lies on the opposite side of the line, opposite sides of the tangent, and the distance between them is the sum of the radii. Okay, very simple concept. आणि आता दुसरा, when circle touches internally, सांगा, when circles touches internally, again
they touches each other at a single point. आता मोठ्या सर्कलची रेडियस आणि छोट्या सर्कलची रेडियस, ठीक आहे. तर ए पी किंवा पी इथे देऊया आणि बी इथे देऊया, किंवा इकडे पी आणि हा पी. येस, आता या याच्यामध्ये बिगर सर्कल जो आहे, मोठा सर्कल, त्याची रेडियस सांगा मला. सर्कल टचेस इंटरनली, बिगर सर्कलची रेडियस सांगा. येस, ओके. इथे आपला एपी म्हणजे R1 आहे. येस, तिथे सुद्धा एपी म्हणजे R1 होता. एपी इज अ रेडियस ऑफ बिगर सर्कल. नाउ रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल, रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल. Yes, BP is the radius of smaller circle. BP is R2 here. Okay? आणि मग आता आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू रेडियाय काढायचंय. डिस्टन्स बिटवीन टू रेडियाय काढायचंय. याचा अर्थ मला परत डिस्टन्स एबीच काढायचंय. मी नाव मुद्दाम सेम ठेवले, फरक नाही ठेवलाय. ठीक आहे. याचा अर्थ मला डिस्टन्स एबी काढायचंय. म्हणजे मला ऑब्विसली बिगर मधून स्मॉलर मायनस करावं लागेल. बिगर मधून स्मॉलर मायनस करावं लागेल. बिगर माझा काय आहे R1, स्मॉलर माझा काय आहे R2. येस, तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचंय की बिगर मायनस स्मॉलर. ओके, कधीतरी R2 मायनस R1 टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. बट डोंट गेट कन्फ्युज बिटवीन दॅट, कारण तुम्ही R2 मायनस R1 केलं तर इथे स्मॉलर मायनस बिगर करता निगेटिव्ह साईन येतं. डिस्टन्स कधी पण पॉझिटिव्ह असतं, बरोबर. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतं. सो बिगर मायनस स्मॉलर करायचं आपल्याला. येस, सो AP मायनस बीपी, डिस्टन्स AP मायनस डिस्टन्स बीपी. म्हणजे जेव्हा सर्कल्स टचेस इंटरनली असतात, डिस्टन्स बिटवीन देम इज डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय. व्हेन सर्कल्स टचेस एक्सटर्नली, डिस्टन्स बिटवीन देम इज सम ऑफ द रेडियाय. येस, लिहून घेतलं हे. सो येस, या एका छोट्याशा कन्सेप्टवर ह्या पूर्ण एक्सरसाइज 3.2 आहे. आता टेक्स्टबुक मध्ये याच्या आधीचे सॉल्ट सम्स नाहीयेत, बरोबर. 3.2 च्या आधी सॉल्ट सम्स नाहीयेत. सो आपण एक्सरसाइज आणि त्याच्यावरचे रिलेटेड मिसलॅनियस मधले सम्स नक्की करा. 3.1 च्या आधी 2 सॉल्ट सम्स आहेत बघा, ते नक्की करायचे. 3.1 च्या आधीचे सॉल्ट सम्स 2 आहेत, ते करायचे. 3.2 च्या आधी सॉल्ट सम्स नाहीये. सो एक्सरसाइज इम्पॉर्टंट, एक्सरसाइज कम्प्लीट करून टाकूया आपण. ठीक आहे. So again I'm telling you, in the last lecture also I have told you that understand the concept, understand the diagram only. Don't remember the formula की कुठे ऍडिशन करायची, कुठे सबट्रॅक्शन करायचं. काही काही लक्षात ठेवतील. सर्कल टचेस एक्सटर्नली, then we should add, or when circle touches externally we should add, and when circle touches internally we should subtract. So येस अभिषेक, सॉल्ट एक्झाम्पल पण करायचे तरी सुद्धा ठीक आहे. सगळ्याच चॅप्टरचे करायचे आहेत एक्सरसाइज, तर इच अँड एव्हरी. चलो, आता एक्सरसाइज 3.2 चा पहिला क्वेश्चन. नाउ इट इज इम्पॉर्टंट हाऊ टू रिप्रेझेंट द क्वेश्चन, हाऊ टू रिप्रेझेंट द आन्सर, नॉट अ क्वेश्चन. ठीक आहे. आन्सर कसं लिहायचं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला क्विकली तोंडी सांगता येतं लगेच की कसं करायचंय. 2 circles having radii 3.5 and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. So you know the formula की काय करायचंय, फक्त ते प्रेझेंट करताना व्यवस्थित करायचंय. येस, कसं लिहायचं आता. क्वेश्चन नंबर 1, गिव्हन दॅट, बरोबर. काय दिलंय बाबा, गिव्हन दॅट 2 circles having radii 3.5 and 4.8 touch each other internally. So it is optional. तुम्हाला डायग्राम काढू वाटली तर तुम्ही रफ डायग्राम काढू शकता इथे.
ठीक आहे. नॉट कंपल्सरी, डायग्राम कंपल्सरी नाही आहे, बट तुम्हाला दाखवता येईल इथे की ए पी आणि स्मॉल याच्यामध्ये ओके, जे आपण ए पी बी एकच क्रायटेरिया जर ठेवला तर डायग्राम काढायला ती सोपी जाईल. आणि मग आपल्याला इथे दिलेलं आहे काय आता की मोठी रेडियस जी आहे ए पी, मोठी रेडियस जी आहे ज्याला आपण R1 म्हणूया ती आहे 4.8 बरोबर आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तो मोठ्या सर्कलचा आहे. आणि डिस्टन्स बिटवीन बीपी म्हणजे स्मॉल सर्कलची रेडियस ती आहे तुमची 3.5 सेंटीमीटर. आपण बिगर सर्कलची रेडियस 4.5 घेतली, 4.8 घेतली आणि स्मॉलरची 3.5 घेतली आणि आता आपल्याला फाइंड डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स काढायचंय. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे की आपण R1 मायनस R2 करतो. ओके, so 4.8 minus 3.5, you should write the answer in the centimeter. Yes, R1 minus R2. So don't remember the formula like R2 minus R1 or R1 minus R2. It is important that you should subtract bigger minus smaller like this. Okay. So 4.8 minus 3.5, how much? 1.3 centimeter. Right. 1.3 centimeter. 1.3 ना अपेक्षिता, हा 1.3 सेंटीमीटर. So you can write in the last that distance between two radii is 1.3 centimeter. खतम. ठीक आहे, व्यवस्थित रिप्रेझेंट करायचं, नावं द्यायची, डायग्राम काढली तर हे ऑप्शनल आहे डायग्राम, बट काढले तर छान दिसतं ते. चलो, कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा. क्वेश्चन नंबर 2 ना. समजलं सगळ्यांना? सिंपल आहे, आय डोंट थिंक सो कोणाला प्रॉब्लेम असेल यामध्ये. फक्त कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही करायचे. क्वेश्चन नंबर 2. पहिला क्वेश्चन होता सर्कल टचिंग इंटरनलीचा. आता सेकंड क्वेश्चन आहे सर्कल टचेस एक्सटर्नलीचा. Two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. प्रो सर्कल ठेवायचा एक्झाम मध्ये. प्रो सर्कल मध्ये असे सर्कल्स असतात, सो त्यानुसार तुम्ही सर्कलची डायग्राम तुम्हाला काढायला हेल्प होईल. प्रो सर्कल कंपल्सरी ठेवा. ठीक आहे, एक मोठा सर्कल दिला आणि एक छोटा सर्कल दिला, त्यांनी रेडियस वरून आपल्याला कळतं. सो आपल्याला काय मेजरमेंट घेऊन काढायचं नाहीये. एक आहे 5.5 सेंटीमीटर आणि एक आहे 4.2 सेंटीमीटर. Yes, touch each other externally, find the distance between their centers. So distance AP is equal to R1 is equal to 5.5 centimeter. Distance PB is equal to R2 is equal to 4.2 centimeter. Barabar? Yes. Therefore, we know that distance B is equal to distance AP plus distance PB, that is R1 plus R2. You will add those two radius, you will get the answer in the centimeter. We should put the unit compulsory. 5.5 plus 4.2, that is 9.7 centimeter. Yes, correct. In the last, you will write in the words that distance between the radii is 9.7 centimeter. So जे आन्सर असतं त्या आन्सरला शेवटी बॉक्स करायचा आहे कंपल्सरी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू आन्सरला बॉक्स करायचा आहे. प्रेझेंटेशन व्यवस्थित. Here you can write given that like this. Okay. एकदम एका लाईन मध्ये आन्सर लिहू नका, व्यवस्थित प्रेझेंटेशन ठेवायचंय. नेक्स्ट. सोडवताय ना माझ्यासोबत? ऑलरेडी जरी सोडवलं असेल, सिंपल असेल तरी सोडवताय ना सगळे सोबत?
जे जे आता लेक्चर्स अटेंड करतायत सगळ्यांनी सोडवायचं आहे कंपल्सरी हा. जरी ते सिंपल आहे तरी एकदा हाताखालून जाऊ दे माझ्यासोबत. येस. Question number 3. If radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter. दिसतं सगळ्यांना व्यवस्थित? अपेक्षिता मी नाही लिहिले, दुसऱ्या सरांनी लिहिले. काही प्रॉब्लेम आहे काय असेल तर मला सांगू शकते किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतेस बाळा, किंवा सुमित सरांना पर्सनली पाठवू शकते. इफ रेडियाय, व्हेरी गुड. येस, छान अक्षर आहे. येस. If radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw figures of these two circles touching each other externally and internally. चलो फिगर काढायची तुम्हाला फक्त इथे. डन. जस्ट तुम्हाला इथे मेजरमेंट न घेता जस्ट एक फिगर मध्ये ते रिप्रेझेंट करायचं आहे गिवन इन्फॉर्मेशन. सर्कल टचेस एक्सटर्नली. एक मोठा कडू एक छोटा कडू आहे सर्कल. यू जस्ट हॅव टू रिप्रेझेंट इन अ डायग्राम. ठीक आहे. डन. तर काय आहे पहिला एक्सटर्नलीचा 4 सेंटीमीटर हा बिगर सर्कलचा आहे इथे. ए पी आणि इकडे बी, इकडे आहे 2.8 सेंटीमीटर. दॅट्स इट. बरोबर. मी मुद्दाम एकच नाव लिहिते बरं का. एक लक्षात ठेवा, जिओमेट्रीमध्ये तुम्ही हा एक प्रकार करू शकता की जेव्हा तुम्ही डायग्राम काढता ना तेव्हा जरुरी नाही की तुमच्या सोबत असलेल्या नोट्स मध्ये सपोज त्यांनी डायग्राम दिलेली असेल तर तेच आपण वापरायचे. ओके. बट सपोज कधी आपल्याला एखादं थेरम सॉल्व्ह करायचंय, थेरम सॉल्व्ह करायचं आहे, तर थेरमला आपण त्या डायग्राम मध्ये आपण आपल्या पद्धतीने नाव लिहू शकतो ना. सपोज डायग्राम त्यांनी दिलेली नसेल तर मग अशा वेळेस प्रॅक्टिस करताना एकच डायग्राम एकाच नावाने प्रॅक्टिस करायची, म्हणजे ते एक्झाम मध्ये आपल्याला एक्झॅक्ट तसंच लिहायला सोपं जातं. ओके. बाकी जिथं त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन असेल, त्यांनी दिलेली जी नावं असतात ए बी सी पी किंवा तीच आपल्याला वापरावे लागतात. ओके. बट काही थेरम्स जिथे स्वतःहून डायग्राम काढायची फक्त स्टेटमेंट दिलेली आहे तिथे आपण एकाच नावाने प्रॅक्टिस करायची, तेच लिहायचं एक्झाम मध्ये. झाली पहिली डायग्राम. दोन्ही डायग्राम झाली सगळ्यांची. ही झाली तुमची पहिली डायग्राम. आणि सेकंड डायग्राम सर्कल टचेस इंटरनली. येस. तुम्हाला रिप्रेझेंट करायचं इथे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. बरोबर. आणि हे आहे तुमचा 2.8 सेंटीमीटर. डन. चलो
Question number 4, very important. Question number 4, इम्पॉर्टंट करायचा, एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा. In the figure, the circles with center P and Q touch each other at R. फिगर वगैरे सगळं दिलेलं आहे, त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सगळ्यांची डायग्राम काढून झाली. मी रब करते तो पार्ट. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, समजून घ्यायचा आहे कशा पद्धतीने लिहायचंय ते. काय फिगर आहे बाबा? एक छोटा सर्कल आहे, एक मोठा सर्कल आहे. ठीक आहे. इन द फिगर, सर्कल्स विथ सेंटर P and Q touch each other at R. इकडे P आहे, इकडे Q आहे. टच each other at R, मधला जो पॉइंट आहे तो R आहे. A line passing through R meets the circles at A and B. A line passing through R meets the circles at A and B respectively. Line passing through R meets the circles at A and B respectively. Line passing through R meets the circles at point A and B. मग मी हे आणि हे कनेक्ट करते. ओके, सगळ्यांना डायग्राम कळाली कशा पद्धतीने आहे. काय लिहिले मग? प्रूव्ह दॅट सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ. काय पहिलं प्रूफ करायचंय? प्रूव्ह दॅट सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ. हे पहिलं प्रूव्ह करायचंय. सेकंड काय? ट्रायंगल APR, ट्रायंगल APR सिमिलर टू ट्रायंगल RQB दाखवायचंय. आणि थर्ड आहे फाइंड अँगल RQB, म्हणजे हा अँगल काढायचा आहे तुम्हाला. फाइंड अँगल RQB इफ अँगल PAR इज 35 डिग्री. येस, चलो सांगा. ऑलरेडी सॉल्व्ह केलेला असेल तुम्ही हा क्वेश्चन. सांगा बरं काय करायची, कशी सुरुवात करायची. डायग्राम सगळ्यांना समजली व्यवस्थित? द लाईन पासिंग थ्रू आर टचेस द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी. तुम्हाला दाखवायचंय की एपी आणि बीक्यू एकमेकांना पॅरलल आहेत. पण सगळ्यात पहिला प्रूव्ह करायचंय तेच की एपी आणि बीक्यू एकमेकांना पॅरलल. कसं रे? कोणत्या कन्सेप्टने आपण दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल प्रूव्ह करू शकतो? सांगा बरं. By which concept we can prove two lines are parallel? Which test, अभिषेक? इथे आपल्याला ट्रायंगल मी नंतर दाखवणार आहे. ट्रायंगल APR सिमिलर टू ट्रायंगल RQB नंतर दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं मला दाखवायचंय AP पॅरलल टू BQ. Alternate angle test, right? Alternate angles test for parallel lines. ओके, आता या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहे. मी डायग्राम जरा त्यातनी सेपरेट करते. काय प्रूव्ह करायचं नेमकं पहिल्यासाठी? या दोन लाईन्स मला पॅरलल आहे प्रूव्ह करायचंय. याचा अर्थ मला हा अँगल आणि हा अँगल जर मी सेम दाखवला तर मी म्हणू शकते की या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे. त्याच डायग्राम मधला मी हा पोर्शन इथे वेगळा काढलाय. ओके, तुम्हाला दाखवायचंय हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. अल्टरनेट अँगल थेरम. तुम्ही जर ते दाखवलं तर याचा अर्थ एबी पॅरलल टू बीक्यू हे तुम्ही प्रूव्ह करू शकता. म्हणजे हे प्रूव्ह करण्यासाठी काय दाखवायचं हे पहिलं लक्षात आलं. ओके, मग आता डायरेक्ट हे दोन अँगल तर नाही दाखवू शकत एक सिमिलर आहे किंवा कॉन्ग्रुएंट आहे. काय मेथड, काय करायचं सगळ्यात पहिलं? येस, गिवन काय काय होतं त्यांचं? गिवन काय काय होतं? सर्कल्स टचेस एक्सटर्नली, जे डायग्राम मध्ये दिलेले आहे. अ लाईन पासेस थ्रू आर मीट्स द सर्कल एट ए अँड बी हे दिलेले. आता काय, हाऊ टू स्टार्ट? ओके, थेरम्स किंवा एक्झाम्पल सुरुवात कशी करायची?
To get the first proof, we got to know that we need to prove these two angles are same. काय given आहे? काय given आहे? P, R, Q हे एका लाईन मध्ये, बरोबर? P, R, Q एका लाईन मध्ये. येस, अजून PA, सेगमेंट PA इक्वल टू काय? PR, बरोबर? PA इक्वल टू PR. रिझन काय? येस, ARB अजून आपण नाही केलेले. आधी आपल्याला हे माहिती की PRQ एका लाईन मध्ये, बरोबर आहे. ARB पण आहेत एका लाईन मध्ये, कारण लाईन पासिंग थ्रू आर टचेस सर्कल्स ऍट A and B. आता सध्या मी वापरला हा PA इक्वल टू PR. रिझन काय याचा? रेडियाई ऑफ सेम सर्कल. येस, and QR, segment QR equal to segment BQ. Same radii of two circle, radii of same circle. ओके, आता हे दोघं सेम झाले, हे दोघं सेम झाले. झालं काय? त्यामुळे हे तर रेडियस आहेत म्हणून सेम झाले. मग दोन साइड्स एकाच ट्रायंगलचे सेम आहेत म्हणजे तो कुठला ट्रायंगल झाला? जर दोन साइड्स एकाच ट्रायंगलचे सेम आहेत याचा अर्थ तो कुठला ट्रायंगल झाला? आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल असल्यामुळे त्याचे दोन साइड्स जर सेम आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्यांच्या अपोजिट अँगल सेम झाले. करेक्ट? याचा अर्थ त्याचे अपोजिट अँगल सेम झाले. येस, therefore measurement of angle, ओके, ह्या दोन रेडियाई सेम असल्यामुळे मेजरमेंट ऑफ अँगल PAR is congruent to measurement of angle PRA and measurement of angle QRB. याच्या समोरचा आणि याच्या समोरचा अँगल कॉन्ग्रुएंट. QRB congruent to measurement of angle QBR. बरोबर? का बरं? कारण की साइड्स सेम आहेत म्हणजे त्याच्या समोरचे अँगल सेम आहे. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. येस, पुढे काय? ते दोन रेडियस आहेत, रेडियस सेम असल्यामुळे त्यांच्या समोरचे अँगल सेम आहेत. रिझन आहे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता काय? अजून कोण सेम आहे? येस, अजून कोण सेम आहे? हे दोन सेम म्हणजे त्याच्या समोरचे अँगल सेम. हे दोन सेम, त्याच्या समोरचे अँगल सेम. अजून कोणीतरी दोन सेम आहे. PRA and QRB सेम. करेक्ट? का बरं? अँगल PRA congruent to अँगल QRB. रिझन काय? या दोघांना रिझन आहे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. बरोबर? येस, याला रिझन काय? वर्टिकली अपोजिट अँगल्स. वर्टिकली अपोजिट अँगल. हे रेडियस म्हणून समोरचे अँगल सेम, हे रेडियस म्हणून समोरचे अँगल सेम. आता हे झाले वर्टिकली अपोजिट अँगल सेम. येस, म्हणजे मी काय लिहू शकते की PAB is congruent to ABQ. बरोबर का? आता ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय लिहिता येईल? सगळ्यांना समजते स्टेप बाय स्टेप काय लिहायचंय, काय रिप्रेझेंट करायचंय हे समजून घ्या. मला पहिलं फक्त प्रूव्ह करायचं होतं ह्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल. मी आता फक्त अँगल 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 इक्वल दाखवले. त्याच्यामुळे हे अँगल इक्वल. आता मला हे पण वर्टिकली अपोजिट दाखवले म्हणजे याचा अर्थ काय?
सांगायचे? या सगळ्या अँगल्स इक्वल दाखवल्यामुळे आपण काय दाखवणार? काय कॉन्ग्रुएंट झाले? हे दोन इक्वल होते, हे दोन इक्वल होते आणि हे दोघं आपण इक्वल दाखवले. आता मला हे प्रूव्ह करायचंय, एपी आणि बीक्यू साठी मी हे सगळं वापरलंय. मला प्रूव्ह काय करायचंय? मगाशीच आपण पाहिलं, हा आणि हा अँगल सेम आहे दाखवायचं होतं ना मला. एवढ्यावरून काय प्रूव्ह झालं? ए आर बी हे एका लाईनवर आहे. ओके, हा अँगल सेम विथ दिस, हा अँगल सेम विथ दिस, हा अँगल सेम विथ दिस. याचा अर्थ प्रूव्ह काय झालं इथे? ए आर बी लाईन ऑन द सेम लाईन, बरोबर का? येस. म्हणजे तुम्ही काय प्रूव्ह केलं की अँगल पी ए आर, अँगल पी, आता बघा ऑलरेडी हे दोघं प्रूव्ह केले, मग हे पण दोघं प्रूव्ह केले ड्यू टू रेडियस, आणि हे पण दोघं प्रूव्ह केले, म्हणजे सगळं इक्वल झालं. याचा अर्थ पी ए आर आणि आर बी क्यू, पी ए आर आणि बी क्यू बी आर किंवा आर बी क्यू कसंही, हा अँगल क्यू बी आर हे सेम झालं. सगळ्यांना कळतंय का? बट ठीक आहे, हे तर कळायला अपेक्षित आहे की हे दोघं सेम रेडियसमुळे, हे दोघं सेम रेडियसमुळे, हे दोघं सेम व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग याचा अर्थ काय? सपोज हा एक अंदाज पकडा, एक 40 आहे, हा 40 आहे. ओके, हा 40 तर हा पण 40. ठीक आहे बाबा. ओके, सेम झालं. हे दोघं सेम आहे आणि हे दोघं सेम आहे, याचा अर्थ हे पण सेम झालं. हे प्रूव्ह केलं आपण. मग हे आणि हे प्रूव्ह केलं, मग मी तेच अँगल फक्त नाव बदलते. कसं नाव लिहिते? पी ए आर जे मी लिहिलं इथं, त्याऐवजी मी लिहिते पी ए बी. बरोबर आहे का? चालतंय का? पी ए आर ऐवजी मी लिहिलं पी ए बी, आणि इथं क्यू बी आर, क्यू बी आर ऐवजी मी लिहिलं क्यू बी ए. येस, करेक्ट गौरी, व्हेरी गुड. म्हणजे काय झालं? याचा अर्थ हे अल्टरनेट अँगल सेम आले. अल्टरनेट अँगल ऑफ दीज टू ट्रँगल्स आर सेम. आणि म्हणजे ह्या पूर्ण अशा, ही एक लाईन ट्रान्सव्हर्सल आणि हे लाईन, हे अँगल आणि हे अँगल सेम आला, म्हणून या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहे असं मी म्हणू शकतो. ओके, सुरुवातीला याच्यामुळे दोन वेगवेगळे ट्रँगल मध्ये ते कन्व्हर्ट झाले होते, दोन वेगवेगळे ट्रँगल होते. बट आता काय झालं? आपण प्रूव्ह काय केलं? आपण म्हटलं की हे एक लाईन मध्ये पण आहेत. ठीक आहे, हे एका लाईन मध्ये ते तसंही दिलेलं होतं, तुम्ही म्हणाल बरोबर आहे. पण मी प्रूव्ह काय केलं की हे वेगवेगळे ट्रँगल मध्ये आधी सेम दाखवले आपण, नंतर दाखवलं की पी ए बी आणि क्यू बी ए असे मोठे ते अँगल सेम आहेत. नाव तर सेम आहे, फक्त मी वेगळ्या पद्धतीने लिहिलं. मग त्याच्यामुळे झालं काय की हे सेम झाल्यामुळे मला कळालं की अरे मग हे पॅरलल आहेत. देअरफॉर AP parallel to QB. सी, समजून घेऊन लिहा की नेमकं काय 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 इक्वल दाखवलं आणि का दाखवलं. ओके, सगळ्यांना गेले का लक्षात? व्यवस्थित गेले? मी एकदा रिकॅप सांगू पटकन. कळालंय सगळ्यांना व्यवस्थित की आपण काय दाखवलंय? फक्त आपण पहिलं प्रूव्ह करण्यासाठी, हे दोन प्रूव्ह करण्यासाठी हे आणि हे सेम दाखवले ड्यू टू रेडियस, हे आणि हे सेम दाखवले ड्यू टू रेडियस, हे दाखवले व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे. अरे हे दोघं इक्वल आहेत म्हणल्यावर हे आणि हे पण इक्वलच झाले. ओके, दॅट्स वाय हे इक्वल. त्यांची नावं फक्त मी बदलली नंतर, असे मोठे मोठे, या इथून या पॉइंट पासून इथे आणि या पॉइंट पासून इथे संपवलं त्याला. आणि म्हणून ओके, सेगमेंट एपी पॅरलल टू सेगमेंट क्यूबी. काय रिझन लिहिणार तुम्ही त्याला? अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. सी, कन्सेप्ट समजून घ्यायची, डायग्राम फक्त
डायग्रामचा खेळ आहे. डायग्राम मध्ये समजून घेतलं की झालं, हे लिहिता येतं. ओके, काय काय ना हे लिहिता येत नाही कारण डायग्राम मध्ये ते कळालं नसतं व्यवस्थित. एकदा तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा कळतं वाटलंच, परत जेव्हा लिहायला लागतं तेव्हा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी डायग्राम मध्ये समजून घ्या. ते डायग्राम मध्ये सारखं डोकं घातलं ना इथेच 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 खेळत बसलं ना ते पूर्ण डोक्यात जाऊन जातं, मग लिहिता येतं ते पटपट पटपट. कळालं सगळ्यांना? आता फक्त त्यातलं पहिलं सांगितलं की एपी आणि बीक्यू एकमेकांना पॅरलल कसे आहेत. चलो सेकंड काय आहे? सेकंड काय आहे? ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, बरोबर आहे. याच्यातच ऑलरेडी ते पण करून टाकलेले की दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. कसे दोन ट्रायंगल सिमिलर? येस, ऍक्च्युली यातच आपण ते पण दाखवलेलं आहे. बट हे एपी आणि बीक्यू दाखवणं एक वेगळा पार्ट होता. ओके, हे पॅरलल दाखवण्यासाठी हे, आणि आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट किंवा सिमिलर दाखवले कुठल्या टेस्टनी? बरोबर आहे अपेक्षिता? अँगल टेस्ट. अँगल टेस्ट सगळं अँगलच दाखवलंय, बरोबर. ए टेस्ट बाय ए टेस्ट. ओके, परत तेच लिहायचंय तुम्हाला की याच्यामुळे हे दोन अँगल सेम, हे दोन अँगल सेम ड्यू टू रेडिया. देअरफॉर बाय अँगल टेस्ट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे ओव्हरऑल हे सगळे सेम आहेत असे आपण प्रूव्ह केले. ओके, सो आता तिसरा क्वेश्चन पण ह्यातच सुटलाय. तिसरा क्वेश्चन सुद्धा या पहिल्या याच्यामध्येच सुटलाय. काय तिसरा क्वेश्चन? तुम्हाला PAR35 दिलाय. येस, आणि फर्स्ट मध्ये थर्डचं पण आहे. म्हणजे फर्स्ट किती इम्पॉर्टंट होतं लिहिणं नीट. हा 35 दिलाय, बरोबर. मग हा 35 म्हणून हा 35, कारण पहिल्यातच लिहिलंय आपण. का बरं? हे दोघं सेम लिहिलेले. मग हा 35 म्हणून हा पण 35. का? रिझन काय? कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्यानंतर हा 35 म्हणून हा 35. का? कारण हे रिझन आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. म्हणजे पहिलं किती इम्पॉर्टंट होतं, त्यातच सगळ्याचं आलंय. फक्त आता हे रिप्रेझेंट करायचंय तुम्हाला थर्ड मध्ये. दिस इज 35, दॅट्स वाय दिस इज 35. ओके, आणि मग त्यानंतर तुम्हाला काय काढायचं? अँगल QRB. अँगल काढायचं तुम्हाला RQB. म्हणजे तुम्हाला हा अँगल काढायचा. ओके, हा 35 म्हणून हा 35, हे व्हर्टिकली अपोजिट म्हणून हा 35 इक्वल आहेत कॉन्ग्रुएंट. हा 35, हा 35. हे सगळं ऑलरेडी दाखवलेलं आहे. यू जस्ट हॅव टू पुट द नंबर्स फ्रॉम 1 2 3. यू जस्ट हॅव टू पुट द नंबर. दिस इज फ्रॉम 1, दिस इज फ्रॉम 2, दिस इज फ्रॉम 3. करेक्ट. आणि मग आपल्याला माहिती आहे की सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे हे 35 झाले 70. 180 मधून 70 गेले, हा झाला तुमचा 110. म्हणजे बी आणि सी मध्ये जर कमी लिहायचं असेल तर 1 किती डिटेल आणि व्यवस्थित लिहिणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर. सगळ्यांना कळालं का? म्हणून मी पहिल्याच केसमध्ये एवढा वेळ घातला, कारण त्यातच दुसरी केस होती ट्रायंगलची AA. त्यातच तिसरी केस झाली 35 35 35 35 35 35. सम ऑफ द angles of a triangle 180 degree, and from that this angle is 110 degree. सो येस, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नक्की करायचा आहे. आणि राहिला क्वेश्चन नंबर 5. ओके, क्वेश्चन नंबर 5 उद्या आपण घेऊया. जेवढं झालंय आज सिम्पल तेवढं करा. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला येत असेल तर नक्की करायचा आहे, सोडवायचा आहे. तो पण महत्वाचा आहे. म्हणजे या प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये ऑलरेडी पहिल्या 3 क्वेश्चन मध्ये करण्यासारखं काहीच नाहीये. फक्त त्याला रिप्रेझेंट कसं करायचं दॅट इज इम्पॉर्टंट. करण्यासारखा आहे तो क्वेश्चन नंबर 4 आणि 5, बरोबर.
सो क्वेश्चन नंबर 5 आणि पुढचा एक्सरसाइज मी नेक्स्ट उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया आपण. ओके, चलो फिर टाटा बाय बाय. आणि मिसलॅनियस मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील जे विचारलेले आहेत सर्कल आधी बोर्ड्सना, ते पण क्वेश्चन आपण नक्की बघूया या एक्सरसाइजशी रिलेटेड, जे तुम्हाला आता रिड्यूस सिलेबस नुसार आहे त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट.